देवळाली प्रवरा येथे महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने दिनांक 9 ते 16 फेब्रुवारी दरम्यान सुरू असलेल्या शिवलीलामृत पारायण सोहळा व शिव महापुराण कथा ज्ञात यज्ञ सप्ताहाची सांगता हरिभक्तपरायण भगवताचार्य सौ सरगमताई महाराज आगळे यांच्या श्रुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने वाटप करून करण्यात आली। यावेळी हरिभक्तपरायण भगवताचार्य सौ सरगमताई महेश महाराज आगळे, श्री महानर्मदा मुलींची वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र पैठण यांचे श्रुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले। त्या म्हणाल्या, काल्याचे कीर्तन ऐकल्याने मनुष्य पाप मुक्त होतो। छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला आले नसते तर आज आपल्याला कीर्तन करायचे की नाही यासाठी मोगलांची परवानगी घ्यावी लागली असती। अशा थोर छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा आहे। भगवान परमात्मा श्रीकृष्ण जन्मावर सुंदर अशी कीर्तन सेवा त्यांनी केली। तब्बल 2 तास सुरू असलेली कीर्तन सेवेने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते। शिवपुराण कथा सोहळ्यासाठी समस्त देवळाली प्रवरा शहरवासीय व महाशिवरात्री उत्सव कमिटी समस्त देवळाली प्रवरा पंचक्रोशी भजनी मंडळ यांनी 7 दिवस विशेष परिश्रम घेऊन साजरा केला। या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष भीमराज कदम, माजी उपनगराध्यक्ष सुखदेव मुसमाडे, डॉक्टर अशोक मुसमाडे, नानासाहेब पठारे, शिवाजी मुसमाडे, कृष्णराव कदम, भास्करराव तांबे, अशोक खुरुद, राजू अण्णा चव्हाण, राम शिंदे, साई प्रतिष्ठानचे डॉक्टर पांडुरंग मुसमाडे, अनंत कदम, गायनाचार्य जालिंदर महाराज साळुंके, बाळासाहेब मुसमाडे, बापू तरवडे, दत्ता गागरे, दत्तात्रय होले, देवराम कडू, सुखदेव हुंडे, गोविंद चव्हाण आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती। कीर्तन सेवेनंतर शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी विजय सरोदे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।